पंकज देसाई आणि त्याचबरोबर बंटी देसाईसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलं होतं प्रशांत खेरटकर साहेबांकडून. भरपूर चांगला खेळ दाखवलात. या आपण देखील अजून कोणाचं घ्यायचं काय? SPL चे आपले अध्यक्ष पंकज देसाई साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल आणि त्यांच्यासाठी देखील प्रशांत साहेबांकडून पारितोषिक होतं. प्रवीण खेरटकर यांच्याकडून पारितोषिक होतं. बंटीसाठी देखील 500 आणि पंकज देसाई यांच्यासाठी देखील 500 रुपये. यस, निश्चित रूपाने SPL चे अध्यक्ष पंकजी देसाई यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या मार्फत. निश्चित रूपानं पंकज यांचा जबरदस्त खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये काही क्षणापूर्वीच पाहिलेला आहे आणि अर्थात तशाच प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण पुढील सामन्याकडे या ठिकाणी वळतोय. सामना मात्र या ठिकाणी खेळवला जाईल तो अर्थात हिंदवी वॉरियर्स आंबडोशी विरुद्ध मितांश 11 परळी यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल. या सामना मात्र या ठिकाणी चालू होतोय. याचा पहिल्या चेंडूवरती अगदी खणून काढलेला फटका चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा डीप कव्हरच्या दिशेनं. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावसंख्या वाढतीये. अर्थात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2. पहिल्याच चेंडूवरती अगदी धाव फलकाचा श्री गणेश होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कट केलेला चेंडू यस जज केलं जात आहे. अर्थात एक चांगले खेळ सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती कट केलेला आहे. आणि अर्थात ह्या विकेटमध्ये ह्या ओव्हरमध्ये ऋतिक यानं जर काय 3 विकेट घेतल्या तर प्रथमेश वांगरे आणि आर्यन शिंगाडे यांच्याकडून 5000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. आणि अर्थात ऋतिकने आधीच्या मॅचमध्ये देखील हॅट्रिक घेतलेली होती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोवर 1ची डिलिव्हरी बॅट्समनला मात्र बीट करतायत. चेंडू क्रमांक 3 मात्र येतोय. निर्धाव धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 2 माफ करा 3 धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. माथेरान टीम आपल्याला विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यासोबतच खेळाडूंसाठी जो डगआउट आपण बनवलेला आहे तिथे फक्त चालू असलेल्या मॅचच्या खेळाडूंनी बसायचंय. बाकीच्या खेळाडूंनी किंबहुना सर्व प्रेक्षकांनी तिथून उठायचंय. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आणि अर्थात प्रशांतजी कदम यांच्याकडून तिन्हीला कॉमेंटेटर्ससाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद प्रशांतजी. आणि येस, मॅच चालू करू शकताय. माथेरान टीम आपल्याला विनंती असणार की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातोय. 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 4 चेंडू नंतर धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 4. फलंदाजी मार्कवरती आपण योगेशला पाहतोय आणि हरेश ओपनिंग जोडीच्या स्वरूपामध्ये योगेश आणि हरेश यांना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक. येस, तोच ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ज्या गोलंदाजानं या स्पर्धेतील हॅट्रिक क्रमांक 2 घेतली होती तोच ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेला मात्र पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जातोय, चूक होणार नाही. धक्का क्रमांक 1 येतोय. इट्स अ विकेट.
या ठिकाणी देसाईपाडा संघ जर काय जिंकला तर 5,000 रुपयांचं बक्षीस लावलं होतं आणि अर्थात ते या ठिकाणी सुपूर्द करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन देसाईपाडा संघ 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जिंकलेलं आहे. आणि अर्थात या विद्युत झोताखालचे सामने आपण पाहतोय. LED सर्व्हिस ज्यांनी पुरवले ते म्हणजे विघ्नहर्ता पिक्सल LED वॉल्स, रोशन खानकल आणि अमोल मालुसरे यांच्या मार्फत ही सेवा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू अलॉंग द कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये फटका बसतोय. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि त्यासोबतच पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात, त्या म्हणजे 6. निश्चित रूपाने पॉवर प्लेची ओव्हर होती आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि त्यासोबतच केवळ 6 धावा खर्च करताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण संधी देतोय DJ वरद यांना. परळी संघ आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. परळी संघ पहिल्या षटकामध्ये आपण ऋतिक याला पाहिलं होतं आणि अर्थात 6 धावा खर्च करत 1 विकेट मात्र घेतली आहे. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 चालू होत आहे. बॉलिंग वार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं अल्पेश. खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजानं मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता, तोच अल्पेश दळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. संघासाठी कशा प्रकारची खेळी करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. निश्चित रूपानं हा संघ परळीचा संघ म्हणजेच मितांश 11 परळीचा संघ हा अतिशय भेदक गोलंदाजीसाठी ओळख असलेला संघ आहे. अगदी गोलंदाजांचा ताफा असलेला हा संघ आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करेल यावेळी मात्र पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय. निर्धाव चेंडू मात्र जातोय. पहिला निर्धाव चेंडू येत आहे. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हरेश याला वैयक्तिक 2 चेंडूंमध्ये 1 धाव केलेले आहेत. मोठी धावसंख्या रचावी लागणार आहे कारण स्पर्धा मोठी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस आपण या स्पर्धेमध्ये पाहत आलेलो आहोत. नाही अर्थात लो स्कोरिंग मॅचमध्ये जास्तीत जास्त रंगत आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये मात्र काय चित्र राहणार आहे यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेनं. अर्थात 1 धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एका धावेवरती समाधान मानलं जात आहे आणि एका धावेसोबतच पुन्हा एकदा धावसंख्या 1नी सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 7. खरं तर पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे आणि 8 चेंडूंच्या खेळानंतर 7 धावसंख्या आपल्याला ही धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करताना अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती राकेश याला आपण पाहतोय. यावेळेला मात्र अगदी टर्न होऊन मारलेला फटका. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पाहायला मिळतोय. खरं तर कौतुक करावं लागेल फलंदाज राकेश याचं. एक गेम टॅक्टिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. टेक्निकल गेम पाहायला मिळालं. त्यानं फिल्डिंग पोझिशन्स पाहिल्या. लॉंग लेगच्या दिशेनं फिल्डर तैनात नाहीये, फिल्डर सजवलेला नाहीये हे ओळखलंय आणि त्याच दिशेनं फटका खेळून संघासाठी सहजरित्या 4 धावा ॲड केलेल्या आहेत. अर्थात 11 धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल अल्पेशाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका पुन्हा निर्धाव जातोय. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण 4 चेंडूंमध्ये 5 धावा ह्या आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. त्यातील 1 चौकार आपण पाहिला होता. म्हणजेच नक्कीच एक यशस्वी षटक आपण म्हणू शकतो. कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की निश्चित रूपानं आपल्याला हाणामारीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि अर्थात आयोजकांना देखील तेवढंच क्रेडिट आपल्याला द्यावं लागेल.
कारण अतिशय सुंदर दर्जाचा फटका मात्र या वेळेला येतोय. चेंडू मात्र जातोय फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अगदी संघाला ज्या वेळेला गरज होती त्याच वेळेला राकेशची बॅट मात्र तळपते. राकेशच्या बॅटला सूर गवसलेला आहे. जबरदस्त चौकार आपण अगदी 2 चेंडू आधी पाहिला होता. लॉंग लेगच्या दिशेनं 1 बाउन्स चौकार आणला होता. त्यानंतर मात्र जबरदस्त शफल होऊन पुन्हा एकदा षटकार पाहतोय. अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षकांना मानवंदना देणारा फटका. 6 धावा येत आहेत आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पुन्हा एकदा सरसावली आणि धावसंख्या होते ती मात्र 17. एक आत्तापर्यंत पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये ह्या ओव्हरची काहीतरी कंडिशन वेगळी होती. त्यानंतर मात्र कुठेतरी चित्र बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अल्पेश यांची ओव्हर आपण पाहतोय. 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा चेंडू 1 टू गो घेऊन येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेनचा चेंडू. चेंडूला तटवलाय. चेंडू जातोय थेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खरं तर मित्रांनो आपण पाहिलं तर वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 18 धावा करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो राकेश, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 1 चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये खरं तर 17 धावा खर्च करताना आपल्याला अल्पेश पाहायला मिळाला. थोडीशी महागडं षटक गेलं. पहिल्या 4 चेंडूंमध्ये अल्पेश याचं पारडं थोडंसं जड होतं. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती राकेश यानं दाखवून दिलं की का मला संघाने ही जबाबदारी दिलेली आहे, का मी फलंदाजीसाठी फलंदाजी मार्कवरती आलेलो आहे. आणि ते मात्र दाखवून देताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राकेश पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात, त्यात 23. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 वैयक्तिक प्रथम आणि त्यासोबतच संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती साहिलला आपण पाहतोय. निश्चितपणे आता मात्र ह्या धावसंख्येला लगाम कुठेतरी लावावा लागेल, कारण कमबॅक करावा लागणार आहे या संघाला. कारण या मैदानावरती आत्तापर्यंतच्या ज्या आपण मॅच पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलेल्या आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 23 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. यदा कदाचित आजच्या दिवसातील सर्वात जास्त टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय की काय, असं दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मात्र त्यासाठी राकेश याला जास्तीत जास्त काळ फलंदाजी मार्कवरती राहावं लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, मात्र त्या ठिकाणी फिल्डरचं चातुर्य पाहायला मिळतंय. विकेट येते. इट्स अ विकेट. जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यानंतर मात्र कुठेतरी फंबल झाले. ना तूने देखा ना मैंने देखा, अर्थात रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद होतोय राकेश. तर राकेशच्या बॅटला चांगला सूर गवसला होता. 2 षटकार आपण पाहिले होते, 1 चौकार देखील आला होता आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गेलेली आहे. खरं तर संघाला राकेशची गरज होती, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी राकेश यांची घाई ही संघासाठी थोडीशी महागात पडलेली आहे. तंबूचा आसरा घ्यावा लागलाय पुन्हा एकदा. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज प्रीतम मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेट येताना या ठिकाणी पाहायला मिळाली. मनोज दादा पाटरे यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडलेनचा चेंडू बॅट्समनला मात्र बीट करतोय. बॅट आणि बॉलचा फारसा काही संबंध होणार नाही, अर्थात निर्धाव चेंडू येतोय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला कुठेतरी बांध देण्याचं काम या ठिकाणी साहिलकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रति ओव्हर पाहिलं तर 10 ते 11 धावांचं ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थात पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेनं ट्रॅव्हल करेल. एक धाव मिळते. खऱ्या अर्थानं फटका एका बाजूला खेळायचा होता, मात्र ज्या प्रकारचा शॉट खेळायचा होता तो शॉट बसलेला नाहीये आणि हरकत नाहीये. धाव फलक धावतं राहणं हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा एकनी धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होते 26. नाणोसर गावचे पोलीस पाटील चंदूजी पोकळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. यावेळेला पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू बॅट्समनला बीट करेल. निर्धाव चेंडू येतोय. 26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये अल्पेशच्या ओव्हरमध्ये आपण 17 धावा खर्च करताना अल्पेश आपल्याला पाहायला मिळाला, मात्र त्याच्यानंतर मात्र साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परळी संघासाठी तारणहार बनून येतोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आलेली आहे. यावेळेला मात्र लाईन आणि लेंथ थोडीशी चुकली जाईल. पंचांचे हात जमिनीला समांतर होत आहेत. अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये एकनी धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती मात्र 27. निश्चितपणे एक आतापर्यंतचं चांगलं षटक म्हणू शकतोय. 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. फलंदाजी मार्कवरती प्रीतम याला पाहतोय. मोठ्या फटकेबाजीसाठी याची ओळख आहे. ती मात्र ओळख आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. ऑफ साईडला खेळलेला फटका, 1 धाव पूर्ण होईल. एका धावेवरती समाधान मानतायत का? नो. यावेळेला मात्र मिस फील्डच्या स्वरूपामध्ये, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करताना परळीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात काय तर 2नी धावसंख्या वाढेल. धावसंख्या मात्र होतीये ती म्हणजे 29. आणि आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन साहिल आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर राऊंड क्रमांक 1च्या मॅचमध्ये साहिल यानं विकेट घेतली होती. या मॅचमध्ये मात्र अद्याप विकेट मिळालेली नाहीये. हरकत नाहीये, कारण संघासाठी धावा ह्या मात्र खर्च केलेल्या नाहीयेत. धावा मात्र अडवून ठेवलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक वरती. वैयक्तिक 2 चेंडूंमध्ये 2 धावा. यावेळेला पुन्हा एकदा लाईन चुकली जाईल. पंचांचा इशारा आम्हाला पंच कळवतात. अर्थात वाईड पाहायला मिळतोय आणि 30 ही धावसंख्या धाव फलकावरती लगावलेली आपल्याला पाहायला मिळते. मनुष्यता पाठारे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू. वारंवार अगदी वाईड चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतात. खरं तर मित्रांनो, टेनिस क्रिकेटमध्ये वाईडचा चेंडू म्हणजे हा अगदी कर्करोगाप्रमाणे मानला जातो, जो आत्ताच्या क्षणाला कळत नाही, पण ज्या वेळेला सामना संपायला येतो ना, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कळतं की त्या चेंडूला किंवा त्या अतिरिक्त धावेला किती महत्त्व होतं. आणि तेच अतिरिक्त धावा आतापर्यंत आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 वाईड आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. म्हणजेच काय तर साहिल यानं आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यातील 4 धावा ह्या फक्त वाईडमधून आलेल्या आहेत आणि 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. अर्थात काय तर आतापर्यंत साहिलची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. फक्त वाईड चेंडूंमुळे 4 धावा अतिरिक्त खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी सरळ रेषेत खेळलेला फटका. चेंडू जाईल थेट सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजे. आतापर्यंत आपण पाहिलेला आहे 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र शेवटचा अर्थात स्लॉगिंग ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला मात्र मारा करण्यासाठी फलंदाजी मार्कवरती हरेश आणि प्रीतम यांची जोडी पाहायला मिळणार आहे. निश्चित रूपानं मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण आतापर्यंत 35 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. किमान 15 धावा लावल्या तर 50 धावा यापर्यंत आपण पोहोचू शकतोय. त्यामुळे कशा प्रकारचा खेळ राहील हे मात्र पाहण्यासारखं राहील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समनला बीट करतोय. बॅट आणि बॉलचा फारसा काही संबंध होणार नाही. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. खालापूरचे डॅशिंग नेतृत्व मनोजदादा पाठारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. येस, यावेळेला मात्र फिल्डिंग शफल केली जाईल. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला फिल्डिंग शफल केली जाते त्यावेळेला मात्र फलंदाजी ओळखलेली आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, संधी बनवली गेली आहे. मिसफिल्ड मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती मात्र 3 धावा मात्र धावून काढताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये 3 नी धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होते 38. एक चांगला खेळ आपण दोन्हीला फलंदाजांकडून म्हणू शकतोय आणि 3 धावा तब्बल धावून काढलेल्या आहेत. अगदी पहिल्या चेंडूवरती कल्पेशानं संधी बनवली होती मात्र कॅच ड्रॉप केली जाते. यावेळेला मात्र फिंगर्स रोल केलेला चेंडू स्लोवर वन. काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. 1 धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान म्हणून धावसंख्या 39 पर्यंत हा संघ आतापर्यंत पोहोचलेला आहे. अमृषीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर राऊंड क्रमांक 1 मध्ये जबरदस्त खेळ अमृषी संघानं दाखवला होता. तोच अमृषी संघ आपल्याला राऊंड क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी पाहायला षटकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती अमृषी संघाकडून. अगदी 24 चेंडूंमध्ये 45 धावा या धावफलकावरती लगावल्या आणि त्यानंतर मात्र 46 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो अर्थात
यस थँक्यू. व्हॉइस ऑफ सुधागड रोहन देशमुख सरांचा एक गोड आवाज आणि मी स्वतः श्रीयोग गायकवाड आणि आमच्या समवेत अनिल कोळी व्हॉइस ऑफ परली यांचा एक गोड आवाज आपण ऐकतोय. म्हणून सुद्धा पाठारे साहेबांसाठी एक गीत इथे वाजलं जाईल. यस वरद. टॉक्स बॉक्समध्ये यायचंय. पहिलाच बॉल काय घडलंय. बॅटची हलकीशी कट. स्ट्रॉंग अपील होती. स्पष्ट निराशा. परंतु कॅच इथे ड्रॉप झालं की काय हेच वाटतोय. मैदानामध्ये अगदी 11च्या 11 खेळाडूने डोक्यावरती साथ घेतलेत. एका बाजूने जर आपण पाहिलं तर मितांशुलन परली टीम खेळतीये. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम अमडोशी टीम खेळतीये. फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर चेंडू चाललाय. बॅकअप आलाय आणि मग तोपर्यंत सिंगल घेतली जाते. आणि या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावफळकेचा श्रीगणेश होतोय. अकाउंट इथे ओपन झालाय आणि आमचे सन्माननीय पाहुणे म्हणून सुद्धा पाठारे साहेबांचे इथे मान सन्मान करण्यात येईल. त्यांचं इथे आगमन झालंय. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो शिवा, तिथे सोबतीला राकेश राकू आवासकर, गोलंदाजी मार्कवर सुमित गोये. जर विकेट हॅट्रिक घेतली तर सुजल दिलवा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिली विकेट येईल का आणि काय घडलंय मैदानामध्ये. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत अनिल कोळी. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर टार्गेट ठेवण्यात आलं होतं 46 धावांचं. 24 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करायचा आहे मितांशिलवन परली टीमने ना. आणि मग तो पाठलाग करत असताना टीमचे कॅप्टन शिवा दळवी मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये अनिल कोळी एंटर होत आहेत. मोठी मॅच आपल्या समोर आपण पाहतोय. एका बाजूने मितांशिलवन परली खेळतीये, त्यांच्या विरोधात हिंदवी वॉरियर्स अमडोशी टीम खेळतीये. दोन्ही टीम ताकदीची आहेत. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं. अनिल कोहली यांनी आपल्या जोतातील फेवरेट स्ट्रोक जरूर खेळला होता, परंतु अगदी कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सलग जर तिसरी विकेट घेतली तर सुजल दिवा यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु 200 रुपये तुमच्याकडून रिया डिजे अमडोशी टीमसाठी. अमडोशी गावचे जावई, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. बॅटर मैदानामध्ये
अन्वी 11 सावरोळी, प्रमोद बैलमारे प्रस्तुत ही टीम या मॅचमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये आपण खेळणार आहोत. आणि टीमचं कॅप्टन याचा देखील वाढदिवस आज आहे. काय घडलं मैदानामध्ये, चौकार आलाय, संजीवनी देणारा चौकार पाहायला मिळालाय आणि या 4 बरोबर धावफलक पुढे जाईल. कॅच ड्रॉप झाली आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. पॅचची आतली कडा लागली होती आणि त्यानंतर विकेट किपर बीट झाले. लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय, 4 धावा मिळतील आणि धावफलक 4 ने वाढल्यानंतर 5 या आकड्यावर धावफलक आपण पाहतोय. हो, यावेळेस लोवर फुल टॉस, चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. ऋतिक देखील डगआउटच्या बाहेर जाईल. आणखीन एक धक्का बसलाय. सावली टीमचा कॅप्टन रोहित पाडगे, आपणास विनंती असेल की आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, नाही आयोजक देखील अनाउन्समेंट करतात. रोहितला टॉस केलं जाईल. अडबी 11 सावरोली, प्रमोद बैलमारे प्रस्तुत ही टीम खेळ या मॅचमध्ये. इन ॲक्शन गौरव गोसाळकर अँड टीम कंपनी आणि मग त्यांच्या समवेत टीम खेळ SSK लिंपणगाव, ऋतिक कारिया, कल्पेश दलवी, अल्पेश दलवी प्रस्तुती टीम खेळणार आहे. बरोबर ना? पुन्हा बोलूया मैदानाकडे. ओव्हर हॅट्रिक जरूर झाली होती. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालं होतं, परंतु ओव्हर हॅट्रिक झाली आहे. उड्या मैदानाकडे आता 18 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 41 धावा जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक प्रीतम जांभेकर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. सामन्याला सुरुवात झाली आहे. चांगला फटका खेळलाय. गॅपमध्ये कव्हरमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. फक्त सिंगल घेतली जाईल. पाहणा ज्या लाईनवरती चेंडू टाकले जात आहेत आणि मग क्षेत्ररक्षक देखील त्याच झोनमध्ये ते ठेवण्यात आलंय. भरपूर चांगली फिल्डिंग व्यूहरचना आपण पाहतोय. आणि मग या मॅचमध्ये 46 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप 6 लागल्यात. आणि महत्त्वपूर्ण बात म्हणजे काय, 3 फलंदाज देखील बाद झालेत मैदानामध्ये. आता सुधागडचा हार्दिक पांड्या, अर्थातच अल्पेश दलवी मैदानामध्ये खेळ जाईल. तंबूच्या आसळा परतते. जर पाहिलं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला. मिड विकेटला एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर परततोय. काय कॅच पकडली आहे.
रिया डीजे अर्थात रुपेश जाधव साहेबांकडून देखील या कॅटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आमडोशी गावचे जावई रुपेश जाधव यांच्याकडून हे पारितोषिक होतं, परंतु काय कॅच पकडली आहे. रुपेश जाधव यांच्याकडून हे पारितोषिक होतं, परंतु काय कॅच पकडली आहे. तुषार जांभेकर मान्यवर असेल तुम्हा सर्वांचंच हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा घेऊन चलतो या मॅच कडे. गोविंद साळुंके मैदानामध्ये दाखल झालेत. मोठा फटका गोविंदच्या बॅट मधून पळून तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद होईल. थँक्यू. गोलंदाज प्रीतम जांभेकर यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज इतर जाहीर झालाय. सन्माननीय रिया डीजेचे ऑनर रुपेश जाधव साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु मैदानामध्ये जर पाहिलं तर एका मागोमाग फलंदाज बाद होत आहेत. जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हर नंतर अद्याप धाव फलकावर फक्त आणि फक्त 7 धावा लागल्यात आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती देखील लेग बाईची. विकेट मिळवल्यात, एक लेग बाईज एक सिंगल. या ओव्हरमध्ये 3 विकेट देखील घेतल्या. खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. प्रमीळ शिंदे यांच्यासाठी पारितोषिक आलाय. महादेव पालवे साहेबांकडून सलग 2 षटकार लगवले तर कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय. बाळा देशमुख यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज बॅट्समन प्रमीळ शिंदे यांच्यासाठी जाहीर झालंय. ओहो, यावेळेस दांडी 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 गुल. आणखीन एक विकेट. डीजेचे ऑनर अर्थातच रुपेश जाधव यांच्याकडून देखील गोलंदाजाला 200 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय. प्रमेश शिंदेवरती आता मात्र सर्व जबाबदारी असेल. 7 धावा धाव फलकार लागल्यात. 7 फलंदाज देखील बाद झालेत आणि आता मात्र 11 मध्ये 39 करायचे आहेत. गोलंदाजी भरपूर चांगली होती आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे पकड मजबूत करत असताना टॉस आपण टॉस करतोय. टॉस झालाय का? यो बालासिंग आपण जर कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. टॉस झालंय का? मी 2-3दा पुकारला त्यांना. त्यांचं चालू काहीतरी डिस्कस चालू आहे मामा. त्यांचं थोडंसं चालू आहे. त्यांचा पर्सनल चालू आहे त्यांचं. 1 मिनिट, त्यांचं पर्सनल चालू आहे. ते झालं का आपण टॉस करूया. उड्या मैदानाकडे आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये सँडी गायकवाड मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु या मॅच मध्ये प्रमीळ शिंदेवरती नजर असेल. शॉर्ट बॉल फिरून मारलाय. फाईन लेग खाली होतं. चेंडू चाललाय दन 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 करत. बऱ्याच वेळानंतर चौकार आलाय. या कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल सँडीला. धाव फलक 4 निवडेल 11 या आकड्यावर. या मॅच मध्ये पकड जर मजबूत करायची असेल ना तर ही जोडी टिकली पाहिजे. प्रमीळ शिंदे त्याच्या सोबतीला सँडी गायकवाडला आपण पाहतोय. ही पार्टनरशिप झाली या मॅच मध्ये तर कमबॅक होऊ शकतो मितांश परली टीमचं आणि मग ते करावं लागेल. या मॅच मध्ये पकड बनवायचे असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रमीळ शिंदे जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत या मॅचचं गणित रिझल्ट काहीच सांगू शकत नाही. इथे पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस बिग 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 हिट. अफलातून फटका पाहायला मिळालाय. सँडी गायकवाड यांच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. दे धक्का घे चक्का. मोठा फटका आलाय. याच फटक्यांची गरज होती ना.
सुरुवातीपासून हे फटके वंशूट ठेवले होते. त्याचं कारण असं होतं की गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली आणि मग आता मात्र जर पाहिलं तर धावफलकावर 17 धावा लागल्यात, 7 फलंदाज बाद झालेत. मी चर्चा करत होतो की या बॉल द्या मैदानामध्ये, बॉलची मागणी केली जाते. बॉल बॉय, मॅच बॉल आलाय. मी चर्चा करतोय की ही जोडी टिकली पाहिजे. 9 बॉलमध्ये अजून 29 करायचे आहेत. सामना जर पाहिलं तर या 4 फटक्यांवरती अवलंबून असेल. जर मोठे 4 फटके आले तर मॅचमध्ये मितान शिलन परली टीम कमबॅक करेल आणि सर्व काही या जोडीवरती निर्भर असेल. ओहो, आणखीन एक चांगला फटका कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. बॅकअप आलाय तिथे, सेकंडचा कॉल दिलाय. सँडी धावतोय भरपूर वेगाने. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या दोनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 19 या आकड्यावर 19 धावा लागल्यात. भरपूर चांगली मॅच आपण पाहतोय. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला आउटसाइड दी ऑफ स्टंप. लाईन चांगली होती, वेग, नियंत्रण सर्व काही पाहायला मिळालं या चेंडू मागे आणि त्यामुळे बॅटर इथे बीट झालेत. 19 धावा धावफलक लागल्यात. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 27 अजूनही करायचे आहेत. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल मितान शिलन परली टीम. एक मोठा फटक्याची गरज आहे या बॉलमध्ये, कारण की गोलंदाजी मार्कवर हरीशला आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय, चांगलं गोलंदाजी करतोय. ओहो हो, वाह, काय चेंडू हाताळलाय. वेग, भन्नाट वेग आणि वेग पाहायला मिळालं. त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या. 19, 6 मध्ये आता मात्र करायचे आहेत 27 धावा एसडीचे. चला आपण टॉस करतोय. ऋतिक 11 पुणे टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर अणबी 11 सावरोली टीमचे कॅप्टन प्रमोद बैलमारे यांच्या प्रस्तुत हा संघ आपण पाहतोय. त्याचबरोबर SSK लिंपणगाव टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर सन्माननीय मनोजदा पाठारे खालापूर किंग विलासदादा युवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूने टीमचे कॅप्टन आपण पाहू शकाल रोहित, आणि त्यांच्या सोबतीला ऋतिक गजरला आपण पाहतोय ज्यांनी ISPLचं नेतृत्व केलंय, हैदराबाद टीमचं नेतृत्व केलं. जयेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. येस, निश्चित रूपानं आपण पाहतोय राऊंड क्रमांक 1चा शेवटचा सामना, अर्थात SSK लिंपणगाव पुणे विरुद्ध अनवी 11 यांच्यामध्ये हा सामना राहील. सावरोली यांच्यामध्ये हा सामना राहील. अर्थात आपण पाहतोय ISPLचा अतिशय नावाजलेला खेळाडू, त्यासोबतच हैदराबाद संघाचं नेतृत्व ज्या खेळाडूने केलं तोच ऋतिक आपल्यासोबत आपल्याला टॉस बॉक्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक, नाणेफेकी आपण जिंकलेली आहे, प्रथम निर्णय आपला काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर कालपासून हे सामने पाहतोय आणि या सामन्यांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस पाहिलेले आहेत. त्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज घेऊन कशा प्रकारची रणनीती राहील, काय म्हणशील? आम्ही जास्तीत जास्त कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की इथं डिफेंड जास्त होतं आहे, त्यामुळे कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
निश्चितपणे. आणि त्यासोबतच ऋतिक, अनेक मोठमोठ्या स्टेजवर, अनेक मोठमोठ्या मंचांवरती तू खेळताना आम्ही तुला पाहिलेलं आहे. निश्चित रूपानं आज मात्र पहिल्यांदा या सुधागड तालुक्यामध्ये, या परळी नगरीमध्ये तू आलेला आहेस. आयोजनाबद्दल काय म्हणशील? विलासदादा युवक प्रतिष्ठान यांच्याकडून आयोजित केलेले भव्य दिव्य क्रिकेटचे सामने, याबद्दल काय म्हणशील? सर 1 मिनिट थांबवतोय. राजेश परदेशी साहेबांकडून पारितोषिक आलाय. सलग जर 4 षटकार लगवले किंवा सामना संपवला, 4 मध्ये 24ची गरज आहे, तर प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय राजेश परदेशी साहेबांकडून असेल. येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. यस, थँक्यू. सर नियोजन आयोजनच्या बाबतीत बोलायला गेलं तर मी अनेक टुर्नामेंट खेळतो ओपनचे, म्हणजे मोठमोठे टुर्नामेंट. पण ग्रामीण भागातलं पहिलं टुर्नामेंट असं बघतोय की जी नाईटला टुर्नामेंट एवढी मैदानाच्या आतमध्ये दाखल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आणि अर्थात एक जबरदस्त रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. कारण आपण पाहिलं तर लिंपण गाव या संघाकडून आपल्याला ऋतिक पाहायला मिळेल, तर मात्र सावरोली संघाकडून देखील आपल्याला गौरव पाहायला मिळणार आहे. गौरव देखील रायगड जिल्ह्यातील नावाजलेलं नाव आहे, हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख आहे, तोच गौरव पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदाच या सुधागड तालुक्यामध्ये. पुन्हा एकदा वळतोय चालू असलेल्या मॅचकडे. एक चेंडू 23 धावांची गरज आहे. अमृषी संघ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी 7 धावांवरती 7 खेळाडू परळीचे बाद केले होते. त्यानंतर मात्र आपल्याला सँडी यांच्याकडून फलंदाजी पाहायला मिळाली आणि धावसंख्या कुठेतरी सरसावली आणि धावसंख्या आत्तापर्यंत वजल मारलेली आहे ती मात्र 23. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे आणि लास्ट विकेट देखील बाकी आहे. त्यामुळे कशा प्रकारचा खेळ राहील हे पाहण्यासारखं राहील. ऑल आउट पाहायला मिळतोय का? प्रमोदजी बैलमारे पुरस्कृत अन्वी 11 सावरोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये गौरवचा रुपेशजी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस होतं. तरी मी तुम्हाला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आपलं रोख रक्कम बक्षीस आपल्याकडे जमा करून घ्यायचे.